चिंचेची चटणी करण्यासाठी गरम पाण्यात पाऊण कप खजूर व 1 कप चिंच 1 तास भिजत ठेवा. आता मसाला करण्यासाठी 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून बडीशेप, अर्धा टीस्पून मिरे, 2 टीस्पून धने व 3-4 लाल मिरच्या एकत्र करून छान भाजून घ्या. छान भाजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात अर्धा टीस्पून आमचूर पावडर, अर्धा टीस्पून सुंठ पावडर, 1/4 टीस्पून हिंग, चवीपुरतं मीठ, अर्धा टीस्पून चाट मसाला व भाजलेले मसाले एकत्र करून बारीक करून घ्यायचे. 1 तासानंतर भिजलेली चिंच व खजूर मिक्सरला बारीक करून घ्या, म्हणजे ते चाळणीतून लवकर गर बाजूला करण्यासाठी मदत करते. एक्स्ट्रा जे पाणी आहे ते सुद्धा चाळणीतून गाळून घ्या व ते एकत्र करून गरम करायला ठेवा. आता 2 कप गूळ घाला किंवा तुम्हाला चटणीची किती गोडी हवी आहे त्यानुसार तुम्ही गूळ मिक्स करू शकता. त्यात नंतर बारीक केलेला मसाला ॲड करा. तिखटपणा कमी वाटला म्हणून मी 1 छोटा चमचा अंबारी लाल तिखट ॲड केला आहे. चटणीला थोडा घट्टपणा येईपर्यंत चटणी शिजवून घ्या. व्हिडिओमध्ये बघत आहात तुम्ही या कन्सिस्टन्सीला आपली चटणी तयार झालेली आहे आणि ती थंड झाल्यावर जारमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता.